तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर आज ब्लॉगिंग आता मी सुरू केलेली आहे। खूप उशीर झाला आहे। चला तर आता झालेला आहे स्वयंपाकाचा वेळ। तर आज काय बनवणार आहे तेही तुम्हाला दाखवते। तर आज मी बनवणार आहे, हे बघा, फणसाच्या ज्या बिया असतात ना, तर त्याची रस्सा भाजी बनवणार आहे। मी ही फर्स्ट टाइमच बनवणार आहे, बघूया कशी होते काय नाही ते। तर फणस आणलेलं होतं, तर फ्रूट इतकं गोड होतं ना, खूप छान। आणि ह्या बिया मी ठेवलेल्या आहेत, तर याचीच रस्सा भाजी बनवणार आहे। चला तर सुरुवात करते रेसिपीला। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता ह्या बिया उकडून घ्यायच्या आहेत। चला तर इथे मी ह्या फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि बाजूलाच गॅसवरती पाणी पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता ह्या बिया मी सोलून घेत आहे। जे त्याच्यावरती वाईट टपरा आहेत ना, ते काढून घ्यायचे आहेत आणि त्याच बिया आपल्याला शिजवायला ठेवायच्या आहेत। त्याच्यासाठी हे पाणी गरम मी ठेवलेलं आहे। आणि आता या बिया मी सर्व सोलून घेणार आहे। बघा, पूर्ण वाईट टपर काढून टाकायचं आहे आणि ते ब्राऊन अशा ब्राऊनवाल्या दिसतात बघा बिया। तर चला तर हे पूर्ण मी काढून घेते टप्पर। आणि फणस पण खूप स्वीट होतं, एकदम टेस्टी। तर हे मी फ्रीजमध्ये ठेवल्यानं टप्पर आहे ना बियांचं कडक झालेलं होतं, तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका। आणि बघा, वातावरण भरपूर ढगाळ झाले। तर इथे मी बिया पूर्ण आता सोलून घेतलेल्या आहेत। बघा, पूर्ण साल काढलेली आहे। आणि आता ह्या बिया जे गरम पाणी करायला ठेवलं होतं ना, त्याच्यामध्येच घालायच्या आहेत आणि हा छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही कुकरला पण लावू शकता। कुकरमध्ये 1, 2, 3 शिट्ट्यामध्ये लवकर शिजल्या जातील। पण माझ्याकडे कुकर नाही आहे, म्हणून मी पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे। चला तर आता संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यासाठी मग साईडला मी डिकाशन चहा पण ठेवला होता, कारण मिस्टर पण उठले होते त्याच्यासाठी। तर 2 कपच चहा ठेवला होता, कारण मुलं चहा वगैरे पित नाहीत काहीच। तर आमच्या दोघांसाठीच मी 2 कप चहा ठेवला होता। तर सोबतच मी आपल्या भाजीची पण तयारी करत आहे। तर इथे मी घेतलेले आहेत 3 टोमॅटो आणि 2 कांदे, जो मला मसाला भाजायचा होता त्याच्यासाठीच। चला तर हे कांदे पण मी साफ करून घेत आहे। आणि साईडला तर चहा चालूच आहे, शिजत आहे चहा। चहा झाल्याच्या नंतर देते मिस्टरांना, कारण ते नेमकेच झोपेतून उठले होते। आणि इथे लागणार आहे बघा खोबरं, वाळलेलं खोबरं मी घेतलेलं आहे। टोमॅटो, वाळलेलं खोबरं आणि कांदा बारीक चिरून चांगलं भाजून घ्यायचं आहे। चला तर चहा झालेला आहे, आता ओतून घेते आणि मिस्टरांना पण देते चहा आणि मी पण घेते थोडासा। जास्त काही घेत नाही, अर्धा कपालाही थोडंसं कमीच घेते मी चहा, कारण जास्त चहा पित नाही मी। एखाद्या वेळेसच जर पिऊ वाटलं तरच घेते चहा, ते पण डिकाशन दुधाचा नाही। तर झालेला आहे चहा आता। तर चहा आता ओतून, तर चहा इथे छान शिजत आहे बघा। तर 2च कप चहा ठेवलेला होता, पण चहा छान शिजवून घ्यायचा आहे। चहा शिजल्याच्या नंतर ते आता बाजूला घेतला आहे मी काढून, आणि मोठ्या गॅसवरती बिया शिजण्यासाठी ठेवलेल्या आहेत, तर लवकर शिजले जातील त्याच्यासाठी। तर चला तर आता चहा ओतून घेते आणि चहा पिऊन घेते। मिस्टरांना पण देते चहा आणि मी पण घेते। मग त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो आणि खोबरं वगैरे किसून घेणार आहे आणि भाजीला फोडणी द्यायला तयारी करून घेऊया सगळी। चला, हे चहा देते आता मिस्टरांना। तर चहा पिऊन झाला आहे, त्याच्यानंतर आले मी किचनमध्ये। आता इथे घेतलेली आहे कढई आणि खिसणी घेतली, खोबरं किसून घ्यायचं होतं। आता हे खोबरं पण छान किसून घेते आहे। बारीक जेवढं खोबरं आपण किसतो ना, ते वाटण्यासाठी पण खूप सोपं जातं आणि लवकर बारीक होतं। जर तुम्ही काप करून घालताल ना, तर मिक्सरला ते लवकर बारीक होत नाही। त्याच्यासाठी केव्हाही खिसणीने खिसूनच खोबरं छान लालसर भाजूनच वाटत जा, ते लवकर बारीक होतं। तर त्याच्यासाठी मी इथे खिसणीनं खिसून घेत आहे बघा।
तर खोबरं खिसून झालं आहे. चला तर आता हे बाजूला ठेवून देते. छान बारीक किसलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि भाजायला पण खूप सोपं जातं. तर इथे मी गॅसवरती बाजूला ठेवलेली आहे कढई. आता टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. भाजण्यासाठी कांदा मला लांब लांबच कापायचा, जास्त बारीक नाही. तर चला साल वगैरे काढून घेते कांद्याची आणि लांब लांब चिरून घ्यायचा आहे आणि तो छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर कट करून घेत आहे इथे मी कांदा लांब लांब. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बारीकसुद्धा करू शकता, कारण का तर हे आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे आणि भाजायला पण सोपा जातो. त्याच्यासाठी मी लांब लांबच चिरते, बारीक पण चिरू शकता तुम्ही. दोन्हीही भाजण्यासाठी सोपे जातात. थोडंसं तेल घालून जर भाजलं ना तर कांदा भरपूर छान असा लवकर गोल्डन पण होतो. आणि त्याच्यानंतर आता इथे मी गॅस ऑन केलेला आहे. जी कढई ठेवली होती ना खोबरं घालून, आता खोबरं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. जर तुम्ही तुमच्याकडे मिक्सर नसेल तर तुम्ही खलबत्त्यात किंवा वरवंटा वगैरे असतो ना त्याच्यावरही वाटून घेऊ शकता. तर इथे आहे माझ्याकडे मिक्सर, त्याच्यासाठी हे बघा खोबरं पण छान ब्राऊन झालेलं आहे, तेही काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर खोबरं अगोदरच भाजायचं, कारण कांद्यामध्ये जर खोबरं भाजलं तर व्यवस्थित भाजत नाही. त्याच्यासाठी मी अगोदरच हे खोबरं छान गोल्डन भाजून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर भाजूया आपण कांदा. तर इथे बघा कांदा मी घालत आहे. 2 कांदे घेतलेले होते वाटण्यासाठी, तर तेही छान गोल्डन भाजून घ्यायचे आहे. थोडंसं याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घालूनच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा, म्हणजे लवकर भाजला जातो त्याच्यासाठी. तर इथे मी छानपैकी हे कांदा पण भाजून घेत आहे. आता घालूया थोडंसं तेल. तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, शेंगदाण्याचं तेल, तिळाचं किंवा राईचं, तुमच्या आवडीप्रमाणे. तर इथे मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल. आणि साईडला तुम्ही बघू शकता आपले बिया पण शिजतच आहेत गॅसवरती, बाजूला ठेवलेले आहेत. आणि कढईमध्ये आता हे मी कांदा भाजून घेत आहे. तर तुम्हीही करून बघा, ही भाजी खूप छान टेस्टी लागते. मी ही फर्स्ट टाईम केली तर खूप छान टेस्ट आहे. जसं आपण मटणाची भाजी कशी लागते आपली, तशीच टेस्ट येते, खूप छान लागते. आणि फणस पण खूप गोड होतं, माझ्या दिरांनी आणून दिलं होतं, झाडाचं तोडलेलं. तर हे बघा इथे कांदा पण छान गोल्डन झालेला आहे. आता आपल्याला हे कांदा पण काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर कांदा पण इथे छान फ्राय झाल्याच्या नंतर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फुटाणे, जे डाळवं म्हणतात, आणि तीळ. तर फुटाणे 1 चमचा आणि डाळवं 1 चमचा मी इथे घेतलेलं आहे. तेही छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. तिळं पण छान तळतळेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, कारण टेस्ट खूप छान लागते याच्यामुळे. तर हे पण छान मी कमी गॅसवरतीच भाजून घेत आहे. जर तुम्ही फुलवर ठेवलं तर करपण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी कमी गॅसवरतीच छानपैकी भाजून घ्या. तर छान दोन्हीही भाजले होते. तर हे मी कढईतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेत आहे. बघा, भांडेही जास्त न भरवता मी हे स्वयंपाक करत आहे. तर इथे काढून घेतलेलं आहे पूर्ण. आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो. थोडंसं तेल घालून टोमॅटो पण छानपैकी भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचंही टेस्ट प्युरी बनवायची, म्हणजे त्याच्यासोबतच. मी वेगळं असे काय कापून घातलेले नाही, पूर्ण एकत्रच वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये, आणि तीही सोपी जाते. आणि ग्रेव्ही पण आपली खूप छान थिक आणि टेस्टी होते त्याच्यासाठी. तर इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून कापून टाकलेत. आणि आता थोडंसं तेल घालूया, म्हणजे ते लवकर भाजले जातील. त्याच्यासाठीच तेल घालून आपल्याला छानपैकी टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत. तर मी सर्व एकत्र नाही भाजलेलं, वेगवेगळं भाजलं त्याच्यासाठी. कारण का तर लवकर भाजल्या जात नाही, त्याच्यासाठी पूर्ण वेगवेगळंच भाजलेलं आहे. टोमॅटो, कांदा, खोबरं आणि तीळ आणि थोडीशी फुटाणे घेतले होते.
तर हे पूर्ण छान भाजून घेतल्याच्या नंतरच टोमॅटो भाजून पण घेतले. आता हे बघा छानपैकी आलटून पलटून मी भाजून घेत आहे. तर इथे टोमॅटो पण छान भाजून झाले आहे बघा. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हे काढून घेत आहे. पूर्ण टोमॅटो एकदम नरम छान झालेले होते फ्राय. चला तर आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर मूठभर हिरवीगार कोथिंबीर मी पण याच्यामध्ये घातलेली होती. चला तर हे सगळं मिश्रण आता पाणी थोडंसं घालून वाटून घेणार आहे. बघा एकदम फाईन बारीक वाटून घेतलेला आहे. जाडसर ठेवायचं नाही, एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर त्याच कढईमध्ये आता मी भाजीला फोडणीसुद्धा देणार आहे. तर इथे 2 पळ्या मी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला पूर्ण साहित्य त्याच्यात घालायचे. तेल छानपैकी कडवून म्हणजे गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मी तेल घातलेलं आहे 2 पळ्या. मग त्याच्यानंतर आता इथे घालणार आहे अर्धा चमचा जिरे. तर मी नॉर्मलवाली जिरेच घातले, शहाजिरा नाही घातलेला. आणि त्याच्यानंतर आता हे खडे मसाले घेतले होते, मिरे, लवंग आणि दालचिनी. मिरे 4, लवंगा 4 आणि अर्धा इंच दालचिनी अशी घेतलेली होती. तेही मी तेलामध्ये घातलेले आहे बघा. आणि नंतर अद्रक आणि लसूण ठेचून मी घेतला होता, जास्त बारीक केलेला नाही, आबडधोबडच घातला होता हे बघा. आणि तेही तेलामध्ये घातलं आहे. आता तोही छान त्याचा जो वास असतो ना पूर्ण जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. जो उग्र वास असतो ना अद्रकचा वगैरे ते पूर्ण जाईपर्यंत छान आपल्याला तेलामध्ये अद्रक लसूण फ्राय करून घ्यायचं आहे. तर एकदम खमंग वास येत होता, मस्त फ्राय झालेलं होतं अद्रक आणि लसूण. चला तर आता याच्यामध्ये घालूया पुढचे साहित्य. तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि तेही छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. हळद पण खूप छान असते, आपल्या हेल्थसाठी अँटीबायोटिक असते. तर ती पण घातलेली आहे. त्याच्यानंतर घालायचं आहे लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालू शकता. तर इथे मी 1.5 चमचा घातलेला आहे, म्हणजे थोडीशी भाजी तिखटच केली, जास्त नाही. मुलंही जास्त तिखट खात नाहीत, पण मुलं जेवढं खातील त्याप्रमाणेच मी घातलेलं आहे. मग नंतर जो आपला मसाला वाटलेला आहे ना मिक्सरला बारीक, तो घातलेला आहे. कलर पण खूप सुंदर येणार आहे भाजीला बघा. तर ते पूर्ण घालून घेतला आणि ते तेलामध्ये छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मी वाटताना पाणी घातलेलं होतं ना, ते पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे मंद गॅसवरती. फुल फ्लेमवरती ठेवू नका, कारण जो तेल असतं ना ते उडतं अंगावरती. त्याच्यासाठी एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला हे मसाला छान भाजून घ्यायचा आहे. बघा इथं मी फ्लेम कमी केलेली आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे चवीपुरतं मीठ घालत आहे. तर 1.5 चमचा इथे मी मीठ घेतलं आहे. तेही परतून घ्यायचं, म्हणजे आपले मसाले खूप छान मीठ लागतं आणि मसाले पण लवकर भाजल्या जातात. कारण याच्यामध्ये आपला कांदा, खोबरं, तीळ, फुटाणे वगैरे मसाले आहेत ना, तर त्याची पण टेस्ट खूप छान वाढते याच्यासाठी. तर हे पूर्ण मी हलवून घेतलेलं आहे आणि परत बुडाला लागू नये त्याच्यासाठी सतत हलवत राहायचं. जर तळाशी लागला मसाला तर आपल्या भाजीची टेस्ट खूप खराब होते, करपट वास येतो याच्यासाठी. तर मध्ये हलवत राहायचं. आणि बघा तेल पण खूप छान सुटत आहे मसाला जसा भाजत आहे तसं. तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. तर जास्त मसाले मी काही यूज केलेले नाही आहेत, फक्त साधे सिंपल आपल्या जे घरात मसाले आहेत त्याच्यापासूनच मी हे रेसिपी बनवलेली आहे. तर गरम मसाला घातल्याच्यानंतर तोही छान या मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेत आहे, शिजवून घेत आहे. आणि मी इथे थोडंसं जो आपलं भांडं होतं ना मिक्सरचं ते धुवून पाणी घातलेलं आहे बघा. आणि याला आपल्याला छानपैकी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण मी मिक्स करून घेत आहे व्यवस्थित एकजीव, म्हणजे गुठळ्या पण राहू नये त्याच्यामध्ये. तर हे बघा एकदम छान मी मिक्स करून घेतलेला आहे. हा मसाला आपल्याला आता तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे. तर 1-2 मिनटं मी शिजवून घेणार. तर त्याच्यानंतर आता हे बिया पण थंड झाल्या. आता ह्या बिया पण छान सोलून घेणार आहे मी. हे बघा त्याची साल पूर्ण निघते छान आलूसारखी.
काढायची असते, तर हे नखाने मी पूर्ण काढून घेत आहे. तर नखाने पण अवघड होत होतं म्हणून मी छानपैकी चाकूनेच करून घेत आहे बघा, आणि पूर्ण काप करून घेत आहे. बिलकुल आलूवानीच लागते ही भाजी आणि मटणासारखा टेस्ट पण खूप छान येतो, पण खाताना ह्या बिया आलूसारख्याच लागत होत्या. चला तर आता हे मी छान पूर्ण सोलून घेणार आहे. तर इथे भाजीला फोडणी झालेली आहे, कलर पण खूप सुंदर आला आहे. चला तर आता हे एवढं किचन मला आवरून घ्यायचं, पसारा पडला इथे. क्लीन करून थोडेसे भांडे आहेत ते पण घासून घेते. आणि भरपूर अशी गरमी होत आहे स्वयंपाक करताना, बघू शकता किती घाम आलेला आहे. चला थोडंसं फॅन होते. आणि मुले गेलेली आहेत ट्युशनला, तर येतील आता एक 5-10 मिनटामध्ये. तोपर्यंत स्वयंपाक पण होऊन जाईल. आणि जे आहेत ते भांडे, आणि बघा गरमीसाठी मस्त आंबाडा सावरी घातलेला आहे मी. आणि बाहेरचं वातावरण बघा किती ढगाळ झालेलं आहे. वारं पण मस्त थंडगार सुटले आणि दुपारपासूनच वातावरण भरपूर असं ढगाळच आहे, पण पाऊस काही नाही आहे आणखी. बघूया पडतो का पाऊस आज. तर बघा इथे झालेली आहे तयार आपली रस्सा भाजी, मस्त फणसांच्या बियांची, जे फणस असतं ना त्याच्या बियांची केलेली आहे. कलर पण खूप सुंदर आलाय आणि वास पण एकदम छान येत आहे. आता चला दाखवते तुम्हाला बाहेरचं वातावरण कसं आहे ते. बघा इथे भात घातला आहे आणि भाजी आपली झालेलीच आहे. आणि जे भांडे होते ते पण मी घासून घेतले, क्लीन झाले आता सगळं. आणि भात झाल्याच्या नंतर जेवण करून नंतर भेटते तुम्हाला. करत आहोत आता जेवण. तर इथे घेतलेली आहे आत्ता केलेली भाजी फणसाच्या बियांची. बघूया टेस्ट कसा आहे एकदम मस्त लागत आहे. चला तर फ्रेंड्स झोपण्याची वेळ झालेली आहे. जेवण वगैरे झालं आणि पूर्ण किचन वगैरे पण मी क्लीन करून घेतलेलं आहे. तर मुलं तर आता झोपलेली आहेत, आता मी झोपणार आहे. तर तुम्हाला फणसाच्या बियांची रस्सा भाजी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.